कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील जगदंब कापड विक्री केंद्राच्या ऑफिस केबिनला शॉर्ट सर्किटनं आज आग लागली। या आगीत कार्यालयीन साहित्य जळून खाक झाल्यानं सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या 3 बंबांनी ही आग एका तासात आटोक्यात आणली। शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आग लागल्यानं घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती। कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणारा महाद्वार रोड नेहमीच गर्दीनं आणि वाहतुकीनं गजबजलेला असतो। महाद्वार रोडवर प्रामुख्यानं कापड विक्रीचा व्यवसाय करणारी लहान मोठी अनेक दुकानं आहेत। तसंच रस्त्यावरही अनेक विक्रेते मोठ्या प्रमाणात कापड विक्रीचा व्यवसाय करतात। या गजबजलेल्या बाजारपेठेत मुरली अशोक रोहिडा यांचं जगदंब कापड विक्री केंद्र हे दुकान आहे। या दुकानाच्या टेरेसवर रोहिडा यांची 10 बाय 10 ची ऑफिस केबिन आहे। या केबिनला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटनं आग लागली। या आगीत कम्प्युटर, इन्व्हर्टर, फर्निचर, महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईल्स, सीलिंग फॅन यासह अन्य कार्यालयीन साहित्य जळून खाक झालं। यामुळे रोहिडा यांचं सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या 3 बंबांनी ही आग एका तासात आटोक्यात आणली। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही आग लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। अतिशय दाटीवाटीनं महाद्वार रोडवर अनेक दुकानं वसलेली असून त्यांचं स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट व्हावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये। दरम्यान हॉकी स्टेडियमजवळ ई-बाईकला शॉर्ट सर्किटनं आग लागली। ई-बाईक स्वार सचिन पाडळकर हे शहरात येत असताना त्यांच्या ई-बाईकचं शॉर्ट सर्किट होऊन ही बाईक आगीत जळून खाक झाली। यात पाडळकर यांचं सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय।